हातात तिरंगा, मनात राष्ट्रभक्ती आणि ओठावर भारत माता की जय, वंदे मातरमचा जयघोष अशा अत्यंत उत्साहपूर्ण आणि देशभक्तीने भारलेल्या वातावरणात सांगली शहरात 300 फूट लांबीच्या भव्य राष्ट्रध्वजासह आयोजित करण्यात आलेली तिरंगा पदयात्रा अभूतपूर्व उत्साहात पार पडली। माजी सैनिक संघटना व त्यांचे कुटुंबीय, दामणी हायस्कूलचे विद्यार्थी, युवक, महिला आणि सांगलीतील देशप्रेमी नागरिकांनी या पदयात्रेत प्रचंड संख्येने सहभाग घेत शहरात राष्ट्रभक्तीची लाट निर्माण केली। आमदार सुधीरदादा गाडगीळ युवा मंच आणि भाजपा सांगली शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश डंग यांच्या उत्तम नियोजनाखाली या भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते। राष्ट्रध्वजाचा सन्मान, राष्ट्रीय एकता, अखंडता आणि राष्ट्रप्रथम हा संदेश जनमानसापर्यंत पोहोचवणे हा या पदयात्रेचा मुख्य उद्देश होता। पदयात्रेत 300 फूट लांबीचा भव्य तिरंगा हे नागरिकांचे प्रमुख आकर्षण ठरले। ह्या अवाढव्य राष्ट्रध्वज हातात धरून चालणाऱ्या हजारो नागरिकांचे दृश्य अत्यंत प्रेक्षणीय आणि अभिमानास्पद असे होते। तिरंग्याच्या 3 रंगांनी सजलेले रस्ते आणि देशभक्तीपर घोषणामुळे संपूर्ण सांगली शहर राष्ट्रभक्तीच्या रंगात रंगून गेले। ही पदयात्रा केवळ एका पक्षाचा उपक्रम न राहता संपूर्ण सांगलीकरांचा एक सामूहिक उत्सव बनला। तसेच माजी सैनिकांचे कुटुंबीय, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे या पदयात्रेला व्यापक जनसमर्थन लाभले। तिरंगा हा केवळ आपल्या देशाचा ध्वज नसून तो आपल्या स्वाभिमानाचे, राष्ट्रीय एकात्मतेचे आणि अखंडतेचे अमर प्रतीक आहे। देशाच्या प्रगतीसाठी समाजात एकजूट असणे गरजेचे असून राष्ट्रहिताला आपण सर्वांनी सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे। सांगलीकरांनी आज या 300 फूट लांबीच्या तिरंगा पदयात्रेत दाखवलेला उत्स्फूर्त उत्साह हा सांगली शहराच्या देशभक्तीच्या उज्ज्वल परंपरेचे दर्शन घडवणारा आहे। या ऐतिहासिक पदयात्रेत सहभागी झालेल्या प्रत्येक सांगलीकरांचे मनापासून आभार आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी मानले। या भव्य तिरंगा पदयात्रेत माजी सैनिक विंग कमांडर प्रकाश नवले, मेजर रमेश चव्हाण यांच्यासह माजी सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय विशेष रूपाने उपस्थित होते। तसेच भाजप पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, भाजप राज्य परिषद सदस्य प्रकाश बिरजे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य दीपक बाबा शिंदे, जिल्हा नियोजन समिती सदस्य भारतीताई दिगडे, ज्येष्ठ नेते श्रीकांत शिंदे, भाजप नेत्या जयश्रीताई पाटील, जैन प्रकोष्ठ प्रदेश उपाध्यक्ष रावसाहेब पाटील, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष स्वातीताई खाडे, मंजिरी गाडगीळ, जिल्हा सरचिटणीस तथा नगरसेवक विश्वजित पाटील, नगरसेवक केदार खाडीलकर, दरिबा बंडकर, संतोष पाटील, रवींद्र सदामते, नगरसेविका मनीषाताई कुकडे, मीनाक्षी पाटील, योगिता राठोड, रोहिणी पाटील, वर्षाताई सरगर, माजी नगरसेवक राजेंद्र कुंभार, मंडलाध्यक्ष रवींद्र वादवणे, राहुल नवलाई, संतोष सरगर, अमित देसाई, कृष्णा राठोड यांच्यासह सर्व नगरसेवक, दामणी हायस्कूलचे विद्यार्थी आणि सांगलीकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सांगलीमध्ये हर घर तिरंगा रॅलीच्या निमित्तानं आज माझ्या सांगली विधानसभा मतदारसंघातील सर्व कार्यकर्ते आणि महिला सर्व हजर होत्या। आपण देशाचा 79वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत 15 ऑगस्टला, त्या निमित्ताने रॅली होती। हुतात्मा स्मारक आणि या ठिकाणी सुरुवात झाली आणि शहीद स्मारकच्या ठिकाणी आपल्या त्याचा शेवट झाला आणि अशा ठिकाणी या ठिकाणी सैन्याने यापूर्वी शहीद बलिदान दिले देशासाठी, त्यासाठी आपण या ठिकाणी दरवर्षी येतो आणि ही रॅली दरवर्षी आपण करतो। तेव्हा मला सर्व सांगलीकरांना शुभेच्छा द्यायच्या आहेत। या 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा। सर्वांना नमस्कार, जय हिंद। आपल्या देशाचा 79वा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करत आहोत। त्या निमित्ताने आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या घोषणेनुसार, त्यांच्या आदेशानुसार, त्यांच्या संकल्पनेनुसार आपण आज घर घर तिरंगा, हर घर तिरंगा या पद्धतीने आज सांगलीमध्ये हुतात्मा स्मारक ते या शहीद स्मारकापर्यंत आज खूप प्रचंड प्रमाणामध्ये ही रॅली संपन्न झाली आहे। या रॅलीसाठी सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ, त्याच पद्धतीने बरेचसे नगरसेवक, रोहिणीताई पाटील, आमच्या गाडगीळ विद्यालयाच्या सचिव, मुख्याध्यापक अध्यक्षा मॅडम ही आज या ठिकाणी उपस्थित आहेत। बरेचसे महिला वर्ग आणि शाळेचे लहान बालक आणि विद्यार्थी मैत्रिणी उपस्थित आहे। खूप चांगली जोशची गोष्ट आहे की आमच्या सांगलीमधून हा हमेशा प्रोग्राम मोठ्या उत्साहाने साजरा केला जातोय। यापुढे असंच राहावं। अनेकदा तुम्हा सर्वांना येणाऱ्या 15 ऑगस्ट निमित्त खूप खूप शुभेच्छा। भारत माता की